नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी इंग्लिशमध्ये आता आपण युनिट 2 ला सुरुवात करणार आहोत. 2.1 ट्राय अगेन असे या पोएमचं नाव आहे. पेज नंबर 27. 2.1 ट्राय अगेन याचा वॉर्मिंग अप पाहायला सुरुवात करूया. त्यामध्ये चिटचॅट आहे पहा. चिटचॅट क्वेश्चन नंबर 1, व्हॉट डू यू लाईक पोएम्स ऑर स्टोरीज. इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला, व्हॉट डू यू लाईक पोएम्स ऑर स्टोरीज. तुम्हाला कविता आवडतात का कथा आवडतात. तर तुम्ही तुमच्या मनाने उत्तर लिहायचं आहे, तुम्हाला जे आवडेल ते. आय लाईक पोएम्स किंवा आय लाईक स्टोरीज असं आन्सर लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 पहा मित्रांनो, व्हॉट काइंड ऑफ पोएम्स डू यू एन्जॉय द मोस्ट. आय एन्जॉय द पॅट्रिऑटिक पोएम्स. आय एन्जॉय द पॅट्रिऑटिक पोएम्स मोस्ट. म्हणजेच मला सर्वाधिक देशभक्तीपरची काही कविता आहेत त्या आवडतात. डू यू थिंक पोएम्स कॅन इन्स्पायर अस. तुम्हाला असं वाटतं का कविता आपल्याला प्रेरणा देतात. येस, आय थिंक पोएम्स कॅन इन्स्पायर अस. 4th वन क्वेश्चन पहा मित्रांनो, डू यू रिमेंबर एनी सच इन्स्पायरिंग पोएम. तुम्हाला अशा प्रकारची एखादी कविता आठवते का. हो, येस, आय रिमेंबर सच इन्स्पायरिंग पोयम. अशा प्रकारची एक प्रेरणादायी कविता मला आठवते. क्वेश्चन नंबर 5, व्हेन डिड यू लर्न ऑर लिसन टू इट. ती तुम्ही केव्हा शिकला. आय लर्न LEARNT. बघा मित्रांनो, 5th वन क्वेश्चन आहे तो पास्ट टेन्समध्ये विचारलेला आहे, म्हणून आपल्याला उत्तर कसं लिहावं लागेल. आय लर्नड LEARNT. आय लर्नड दिस पोयम किंवा सच पोयम इन स्टँडर्ड 7. इयत्ता 7वीमध्ये आम्ही ही कविता शिकलेलो आहोत. 6th वन क्वेश्चन पहा, व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम इट. तर इयत्ता 7वीमध्ये तुम्ही वी शॅल ओव्हरकम नावाची कविता शिकला, बरोबर आहे का. वी शॅल ओव्हरकम. व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम इट. तुम्हाला त्यामधून कोणता संदेश मिळतो. बरोबर, युनिटी इज स्ट्रेंथ. युनिटी इज स्ट्रेंथ. आय गेट सच मेसेज फ्रॉम दिस पोयम. तर या कवितेतून मला अशा प्रकारचा संदेश मिळतो किंवा युनिटी इज इम्पॉर्टंट. युनिटी इज इम्पॉर्टंट म्हणजे एकी महत्त्वाची आहे, अशा प्रकारचा मेसेज मला मिळतो. ह्या झाला चिटचॅटमधील 6 क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो. वॉर्मिंग अपमधील आता क्वेश्चन नंबर 1 पाहूया पुढं. 1A, फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 each. एव्हरीवन फ्रॉम द ग्रुप शुड शेअर an experience or a situation where at first she experienced a failure but after continuous efforts achieved success. तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये चर्चा करायला सुरुवात करा. आता हे काही चर्चेचे आपले दिवस नाहीत, ठीक आहे. घरी तुम्ही थिंकिंग करा, विचार करा आणि असं एखादं उदाहरण आठवा तुम्ही तुमच्या मित्राचं, मैत्रिणीचं, की जो त्याच्या कार्यामध्ये सुरुवातीला अपयशी ठरलेला होता किंवा सुरुवातीला थोडासा अभ्यासामध्ये मतिमंद होता, नंतर त्याला खूप यश मिळालं, चांगल्या पद्धतीने त्याला गुण मिळू लागली. असं एखाद्या मित्राचं उदाहरण तुम्ही आठवा. बी क्वेश्चन पहा, डिसाइड विच एक्सपिरियन्स शेअर्ड इन द ग्रुप इज द रिमार्केबल. फिल द फ्लो चार्ट विथ द स्टेप्स टेकन फॉर सक्सेस. आता खाली काही आपल्या 5 स्टेप्स आहेत की जे आपल्याला यशाकडे घेऊन जातात, यशाचा मार्ग दाखवतात. अशा प्रकारच्या ह्या जे काही बॉक्स आहेत ते बॉक्स आपण लेट्स कंप्लीट. फर्स्ट वन बॉक्स आहे मित्रांनो, पहा इथं हा जो फर्स्ट वन बॉक्स आहे या बॉक्समध्ये तुम्ही पॅशन असं लिहा. PASSION. PASSION. पॅशन म्हणजे तीव्र इच्छाशक्ती, विल पॉवर, प्रबळ इच्छाशक्ती. नंतर पुढे आपला बॉक्स नंबर 2, याच्यामध्ये काय लिहायचं आहे तुम्ही. परसिव्हरन्स, चिकाटी असली पाहिजे, किंवा पेशन्स, संयम असला पाहिजे. परसिव्हरन्स, चिकाटी असली पाहिजे, संयम असला पाहिजे. 3rd वन बॉक्समध्ये पुढं ॲरो दाखवलेला आहे बघा, बाण करत करत पुढं गेलेले आहेत. हार्डवर्क अँड एफर्ट्स. 3rd वन बॉक्समध्ये काय, हार्डवर्क अँड एफर्ट्स, कष्ट करण्याची तयारी पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. नंतर कंटिन्युटी. 4th वन जो बॉक्स आहे कंटिन्युटी, सातत्य पाहिजे आपल्या कामामध्ये. आणि मग सरते शेवटी आपल्याला सक्सेस मिळतं, यश मिळतं मित्रांनो. क्वेश्चन नंबर 2 पाहूया.
सी द इमेजेस, rearrange and write the proper line numbers for each from those given below. खालील जे काही चित्र आहेत ती इमेजेस, प्रतिमा दाखवलेल्या आहेत, त्या प्रतिमा पहा आणि त्याखाली सेंटेन्सेस दिलेत 1 to 6 आणि प्रत्येक चित्राला योग्य अशा पद्धतीनं ते सेंटेन्स आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पिक्चर नंबर 1मध्ये बघा, दिस इज अ स्पायडर. हा कोण आहे? स्पायडर आहे. आणि तो स्पायडर काय करतोय? भिंतीवरती चालू लागलेला आहे. ॲरो वरच्या दिशेनं, अपवर्ड वरच्या दिशेनं ॲरो दाखवलेला आहे. यासाठी सेंटेन्स कोणतं येईल बघा. सेंटेन्स नंबर 4, ए स्पायडर बिगॅन टू क्लाइंब अ वॉल. ए स्पायडर बिगॅन टू क्लाइंब अ वॉल हे सेंटेन्स फर्स्ट वन पिक्चरला, फर्स्ट वन इमेजला सुटेबल आहे. नंतर आपणाला सेकंड वन पिक्चर पाहूया. सेकंड वन पिक्चरमध्ये हा जो ॲरो आहे मित्रांनो, ॲरो खालच्या दिशेने दाखवलेला आहे. स्पायडर इथून खाली कोलॅप्स झाला आहे, पडलेलं आहे. भिंतीवरती चढत असताना हा कोळी स्पायडर खाली पडलेला आहे. याच्यासाठी सेंटेन्स नंबर 3, इट स्लीप्ड अँड फेल डाऊन. इट स्लीप्ड अँड फेल डाऊन. इमेज नंबर 3 पहा, त्याच्यामध्ये पुन्हा वरच्या दिशेनं आपल्याला हा स्पायडर गेलेला दिसतो. सेंटेन्स नंबर 1 त्याच्यासाठी प्रॉपर आहे. द स्पायडर क्लाइम्बड अगेन अ लिटिल हायर. हा जो स्पायडर आहे तो स्पायडर पुन्हा थोडासा उंच वरती गेलेला आहे भिंतीवरती. नेक्स्ट इमेजमध्ये आपल्याला काय दिसतं आहे? पुन्हा तो पडलेला आहे. ॲरो खालच्या दिशेने दाखवला, पुन्हा स्पायडर पडलेला आहे. सेंटेन्स नंबर 6, इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाईम. दुसऱ्याही वेळेस तो स्पायडर खाली पडला. पहिल्यांदा इथं खाली पडला, पुन्हा वरती गेला, पुन्हा खाली पडला. सेकंड लास्ट इमेज पाहूया आपण. त्याच्यामध्ये स्पायडर इथं दिसतो आपणाला. याच्यासाठी सेंटेन्स नंबर 2, इट डिड नॉट गिव्ह अप अँड क्लाइम्ड हायर अँड हायर. तरीसुद्धा त्याने आशा सोडून दिली नाही. तो अधिकाधिक वरती म्हणजे भिंतीवरती चढूच लागला, जाऊच लागला. लास्ट वन इमेज पाहूया आपण. तो टॉपला पोचलेला आहे. याच्यासाठी सेंटेन्स नंबर 5, फायनली इट रीच्ड द टॉप. सरते शेवटी, इन द एंड, अखेरीस हा स्पायडर त्याच्या कार्यामध्ये यशस्वी झालेला आहे. तो भिंतीवरती चढलेला आहे. मोरल काय मित्रांनो पहा, या इमेज म्हणजे स्पायडरमधून आपल्याला मोरल काय मिळतं, बोध काय मिळतो आपल्याला? कंटिन्युअस एफर्ट्स टर्न्स इनटू सक्सेस. मोरल काय याचं? कंटिन्युअस एफर्ट्स टर्न्स इनटू सक्सेस. सातत्यपूर्ण प्रयत्नांचं रूपांतर यशामध्ये होतं. अशा पद्धतीने मित्रांनो पेज नंबर 27वरील 2.1 ट्राय अगेन याचा जो वॉर्मिंग अप आहे तो वॉर्मिंग अप या ठिकाणी आपण पाहिलेला आहे, समजावून तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, आता आपण पेज नंबर 28वरती असणारी ट्राय अगेन ही पोएम शिकायला सुरुवात करूया. बघा, ही कविता जी आहे, ही कविता या अगोदर तुम्हाला थोडेसे इकडच्या साईडचे वर्ड्स आणि इंग्लिश मिनिंग त्यांचं समजावून देतो. TIS ॲपॉस्ट्रॉफी TIS आहे, म्हणजेच शॉर्टनड फॉर्म ऑफ इट इज. हे इट इजचं शॉर्ट फॉर्म आहे. हीड म्हणजे पे अटेन्शन टू, ज्याकडे लक्ष देणे. त्यानंतर परसिव्हिअर म्हणजेच कीप ट्राईंग टिल वन अचीव्ज, म्हणजे चिकाटी असणे. परसिव्हिअर म्हणजे काय? चिकाटी असणे. स्ट्राईव्ह, ट्राय व्हेरी हार्ड, स्ट्रगल. स्ट्राईव्ह म्हणजे संघर्ष करणे. आणि पेशन्स, कॅपॅसिटी टू ॲक्सेप्ट डिले विदाउट लुझिंग होप, म्हणजेच आशा सोडून न देता एखादी गोष्ट जरी विलंब लागत असेल तर ती सहन करण्याची तयारी असणे, म्हणजेच संयम. पेशन्स म्हणजे काय? संयम. तर मित्रांनो, ही कविता आता आपण शिकायला सुरुवात करूया. ट्राय अगेन. सुरुवातीला मी तुम्हाला याचं लाऊड रीडिंग दाखवतो, या कवितेचं प्रकट वाचन करतो आणि नंतर तुम्हाला ही कविता एक्सप्लेन करतो, समजावून देतो. इट इज अ लेसन यू शुड हीड. ट्राय अगेन. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear, for if you will persevere, you will conquer, never fear. Try again. Once or twice, though you should fail, try again. If you would at last prevail, try again. If we strive
it is no disgrace though we do not win the race. What should we do in that case? Try again. If you find your task is harder, try again. Time will bring you your reward. Try again. All that other folk can do. Why? With patience, may not you? Only keep this rule in view. Try again. अशा प्रकारे मित्रांनो W.E. हिक्सन हे जे कवी आहेत या कवींनी ट्राय अगेन नावाची पोयम आपल्याला सपोर्ट करण्यासाठी, आपला मानसिक आधार वाढवण्यासाठी, मानसिक आधार देण्यासाठी आपणाला ही कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये ठेवलेली आहे किंवा त्यांनी ती लिहिलेली आहे आणि आपल्या अभ्यासक्रमात ही उपलब्ध झालेली आहे. ट्राय अगेन, लेट्स एक्सप्लेन. आता मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. इट इज अ लेसन यू शुड हीड. ट्राय अगेन म्हणजेच तुम्हाला काय सांगितलेलं आहे, हा एक नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. इट इज अ लेसन यू शुड हीड म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीवरती तुमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हा काय आहे? हा लेसन आहे, धडा आहे थोडक्यात. इट इज म्हणजे काय? अपॉस्ट्रॉफी TIS म्हणजे इट इज. म्हणजेच तुम्ही तुमच्या कार्यात मग्न झालं पाहिजे, रममान झालं पाहिजे, कार्यावरती फुल कॉन्सन्ट्रेशन तुमचं जे आहे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सेड, ट्राय अगेन. जर पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला यश नाही मिळालं, तुम्ही अपयशी ठराला, तरी पण ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. देन युअर करेज शुड अपियर, फॉर इफ यू विल परसिव्हिअर यू विल कॉन्कर, नेवर फिअर. ट्राय अगेन. मग तुम्हाला काय सांगितलेलं आहे? देन युअर करेज शुड अपियर. तुम्ही जर पुन्हा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्यामध्ये धाडस वाढलेलं दिसून येईल. फॉर इफ यू विल परसिव्हिअर, जर तुमच्याकडे चिकाटी असेल, बरोबर, जर तुमच्याकडे चिकाटी असेल, ती गोष्ट मिळेपर्यंत प्रयत्न करण्याची चिकाटी तुमच्या मनामध्ये असेल तर तुमचं धाडस वाढलेलं तुम्हाला दिसून येईल. यू विल कॉन्कर, फ्युचर टेन्स आहे, यू विल कॉन्कर, तुम्ही विजयी व्हाल. कॉन्कर म्हणजे विन, यू विल विन, तुम्ही विजयी व्हाल. निश्चितपणाने तुम्हाला यश मिळेल. नेव्हर फिअर, कसल्याही प्रकारची भीती मनामध्ये बाळगू नका, पुन्हा प्रयत्न करा. ट्राय अगेन. वन्स ऑर ट्वाईस दो यू शुड फेल, ट्राय अगेन. एकदा दोनदा जरी तुम्ही अपयशी ठरला तरी पुन्हा प्रयत्न करत राहा. इफ यू वुड ॲट लास्ट प्रिव्हेल, ट्राय अगेन. आणि जरी तुम्हाला सर ते शेवटी यश मिळालंच तरीसुद्धा तुम्ही तिथे थांबू नका. बिकॉज सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन. यश हे मुक्कामाचं ठिकाण नसतं मित्रांनो. म्हणूनच इफ यू वुड ॲट लास्ट प्रिव्हेल, जरी सर ते शेवटी तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यश मिळालं तर तुम्ही तिथंच थांबू नका. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. नवीन जे काही आव्हान आहे तुमच्यापुढं, चॅलेंज आहे, त्याच्या शोधात पुढे जा. इफ वी स्ट्राईव्ह इट इज नो डिस्ग्रेस दो वी डू नॉट विन द रेस. व्हॉट शुड वी डू इन दॅट केस? ट्राय अगेन. तुम्हाला काय सांगितलेलं आहे? इफ वी स्ट्राईव्ह, आपण संघर्ष जरी केलेला असला आणि जरी खूप संघर्ष आपल्या वाटेला असेल, आपण खूप संघर्ष करत असेल तरीसुद्धा आपण निराश व्हायचं नाही. डिस्ग्रेस, निराश व्हायचं नाही, नाराज व्हायचं नाही. दो वी डू नॉट विन द रेस, जरी आपण शर्यत नाही जिंकलो तरी आपण नाराज व्हायचं नाही. वी शुड, व्हॉट शुड वी डू इन दॅट केस, आपण त्या बाबतीत काय करू शकतो? आपण एकच करू शकतो, ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करू शकतो. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, जर तुम्हाला वाटलं तुमचं अवघड काम आहे ते खूपच अवघड आहे, पुन्हा प्रयत्न करा. ट्राय अगेन. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. मित्रांनो, टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. वेळ काय करेल? तुमच्यासाठी तुमचं बक्षीस घेऊन येईल. पुन्हा प्रयत्न करा. ऑल दॅट अदर फोक कॅन डू. काही वेळेस आपल्याला असं वाटतं इतर लोक जे करतात कसं काय करू शकतात, सहजासहजी ते यशस्वी होतात. व्हाय? का? विथ पेशन्स मे नॉट यू. त्यांच्याकडे संयम आहे, ते कसं काय त्यांच्या कार्यात यशस्वी होतात असा प्रश्न आपल्याला पडतो. तेच हुशार कसं काय आहेत असाही प्रश्न पडतो. प्रत्येकजण हुशार असतो, कोणीही ढ नसतो मित्रांनो. मग आपण सुद्धा काय करायचं? आपल्याकडे संयम ठेवायचा, प्रयत्न करायचा, चिकाटी ठेवायची. मग आपल्याकडे का नाही असा प्रश्न आपल्याला कधीतरी स्वतःला विचारा. व्हाय मे नॉट यू म्हणजे स्वतःकडे आपल्याकडे का नाही
अशा प्रकारचा संयम, असा प्रश्न स्वतःला विचारा. ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू, म्हणजे अशा प्रकारचा स्वतःकडे संयम बाळगण्याची वृत्ती ठेवा. संयम बाळगण्याचा नियम जो आहे तो नियम तुम्ही स्वतः आत्मसात करा आणि ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. डेफिनेटली यू विल विन इन युअर वे. तुमच्या मार्गामध्ये निश्चितपणानं तुम्ही मित्रांनो यशस्वी व्हाल. अशा प्रकारचा यशाचा मूलमंत्र W.E. हिक्सन यांनी ट्राय अगेन या कवितेमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांना आणि सर्व जनतेला दिलेला आहे. समजली ही कविता ट्राय अगेन? ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला मी W.E. हिक्सन यांनी लिहिलेली ट्राय अगेन 2.1 ट्राय अगेन ही कविता मी तुम्हाला समजावून दिलेली आहे. होमवर्कमध्ये तुम्ही काय करायचं आहे बघा, तर पेज नंबर 27 वरील ट्राय अगेनचा जो काही वॉर्मिंग अप, चिटचॅट जे काही क्वेश्चन्स आहेत त्याची ॲन्सर्स तुमच्या वहीमध्ये लिहा. त्याचबरोबर ट्राय अगेन या कवितेचे शब्दार्थ तुमच्या वहीमध्ये 2 वेळा लिहा आणि त्याखाली पालकांची सही घ्या आणि माझ्या व्हॉट्सअपला होमवर्क म्हणून सेंड करा. ठीक आहे. थँक्यू.